कामठीतील स्वातंत्र्य सेनानी प्राध्यापक रतन पहाडी जैन यांचं वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं। कामठीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती। स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी यांच्या या चळवळीत अनेक स्वातंत्र्य सेनानींनी साथ दिली। कामठी येथील रतन पहाडी जैन यांनी त्या काळात स्वातंत्र्य लढा लढला होता। त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला होता। त्यांचे अल्पशा आजारानं वयाच्या 98व्या वर्षी रविवारी निधन झालं। त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कामठी येथील जैन समाज सभागृहात ठेवण्यात आले होते। त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कामठी येथील नवीन मोक्षधाम मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान पोलीस पथकानं 3 राऊंड फायर करून त्यांना अखेरची मानवंदना दिली। यावेळी विविध शासकीय अधिकारी, रामटेक लोकसभा खासदार श्याम कुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे, कुंदा राऊत, प्रसन्ना तिडके, इतर गणमान्य आणि सामान्य अधिकारी, सामान्य नागरिक उपस्थित होते। पहाडी सरांचं जे आयुष्य होतं त्याच्यावरून जे बोध घ्यायचे आहे लोकांना, आपल्या जनतेना, ते घेण्यालायकीचे आहे। त्याच्याबद्दल आपल्या जे युवक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे। आज आपण बघत आहे अंत्येष्टीमध्ये किती लोक आहे। कुणाला सर्व कामठीला सुद्धा माहीत नाही की स्वतंत्र सेनानी आज आपल्यामध्ये निघून गेलेले आहे। ही शोकांतिका आहे। अशा स्वतंत्र सेनानीचा सन्मान झालेला पाहिजे। माझे कर्तव्य दायित्व म्हणून मी आणि माझा पक्ष, मान्य सुरेशभाऊ भोयर असो, सुनीलबाबू, माजी मंत्री सुनीलबाबू केदार असो, हे सर्व आम्ही लोक श्रद्धांजली वाहायला आलो। आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमची पूर्ण टीम इथं आली आहे। पण अदर दुसरे पदाधिकारी आम्हाला दिसले नाही। एक शोकांतिका आहे। त्यांना काही फोर्स नाही आहे, काही असं असताना काही जायचं जरूर नाही, पण एक कर्तव्य म्हणून आपल्या देशाचे ज्यांनी देशाच्या लढ्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी लाट्या खाल्लेल्या आहे, त्यांच्या अंतिम वेळेस आपण तिथं जाऊन श्रद्धांजली दिल्या पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे। हे आपलं कर्तव्य आहे। ते कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे।